हाय, मी सुचिता. तुमचं माझ्या चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत 1.25 किलोचा प्रसादाचा शिरा रेसिपी. पण आज महाशिवरात्री स्पेशल निमित्ताने आज मी बनवत आहे. तुम्ही पाहू शकता. सर्वात प्रथम मी घेतला आहे ड्रायफ्रूट. त्यानंतर मी 1.25 किलो रवा भाजून घेत आहे. तुम्ही पाहू शकतात. अशा प्रकारे 1.25 किलो रवा भाजून ची तयारी चालू आहे. तुम्ही पाहू शकतात गाईस. तुम्ही नुसतं रवाही घेऊन भाजू शकतात किंवा त्याच्यामध्ये तूप ॲड करून पण भाजू शकतात. तूप अगदी थोडंसं घेतलं तरी काही हरकत नाही आहे. असा सर्व करून 1.25 किलोचा रवा भाजून घ्यायचा आहे. हा पहा, एकदम 1.25 किलोचा रवा सर्व भाजून झालेला आहे. चला आता आपण आहे ना वेलची घ्यायची, त्याच्यात थोडीशी साखर ॲड करायची आणि त्याची पावडर तयार करायची. अशा प्रकारे 1.25 किलो साखर, 1.25 किलो रवा, केळी, ड्रायफ्रूट्स, दूध, तूप, वेलची पावडर, आणखी जायफळ हे सर्व पदार्थ रेडी झालेले आहेत. सर्व प्रमाण 1.25 किलोचे, जसं साखर, रवा, दूध 2 लिटर आहे, तूप 1.25 किलोचं आहे. अशा प्रकारे आता सर्वात प्रथम आपण पातेलं ठेवतो आहे. तुम्ही पाहू शकतात. आणि त्यामध्ये आता मी तूप सोडत आहे. आपण 1.25 किलो तूप त्याच्यात सोडतायत हा गाईस. हे बघा, तुम्ही पाहू शकतात. पूर्ण तूप हे मेल्ट होऊन द्यायचं. मेल्ट झालं की त्याच्यामध्ये 1.25 किलोचा रवा सोडायचा आहे, जो आपण भाजला होता ना मगाशी. तो आता आपण ह्याच्यात सोडतोय गाईस. रव्याला छानपैकी असं थोडंसं परतून घ्यायचं आहे. एक अगदी 5 मिनिटासाठी झाकण लावायचं आणि झाकण मग काढल्यावरती त्यामध्ये आपण ड्रायफ्रूट्स ॲड करत आहात. असं छानपैकी फुलला पाहिजे रवा. आणि त्यामध्ये आता आपण ड्रायफ्रूट्स ॲड करत आहेत. तुम्ही बघू शकतात गाईस. पुन्हा थोडंसं परतून घ्यायचं ड्रायफ्रूट्स ॲड केल्यावरती. असं छानपैकी असं परतून घ्यायचं. तुम्ही पाहू शकतात गाईस. आणि मग छानपैकी परतून झालं ना की अगदी 5 ते 7 मिनिटासाठी झाकण लावून घ्यायचं आहे. आणि मग त्यामध्ये जी आपण वेलची पावडर तयार केली होती आणि जायफळ आणि वेलची ह्याची त्यामध्ये वेलची आणि जायफळ ह्याची पावडर तयार करून त्याच्यात ॲड करायचं. त्यानंतर छोटे छोटे एकदम बारीक बारीक केळीचे पीस करून तेही त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. तुम्ही पाहू शकतात. असं ॲड करून झालं ना की अगदी पुन्हा परतून घ्यायचं, म्हणजे ते प्रॉपर सर्व ठिकाणी मुरून जाते.
म्हणजे सर्व ठिकाणी पसरला जातो. तुम्ही पाहू शकतात छानपैकी परतून घेतल्यानंतर एकदम छान झाला आहे. पुन्हा अगदी 1-2-5 मिनिटासाठी झाकण ठेवा. ते काढल्यानंतर त्यामध्ये 2 लिटर दूध ॲड करायचं आहे. पुन्हा एकदा परतून घ्या एकदम छानपैकी गाईस. हे बघा तुम्ही पाहू शकतात एकदम प्रॉपर असं तयार झालेलं आहे. आणि मग त्यानंतर आपण जी साखर घेतली होती तीही आपण त्याच्यात ॲड करतो आहे. पुन्हा एकदा छानपैकी परतून घ्यायचं. आणि हे प्रॉपर असं परतून घेतल्यानंतर अगदी 10 मिनिटासाठी झाकण ठेवायचं. हे बघा तुम्ही पाहू शकतात अगदी छानपैकी असा रवा रेडी झाला आहे. रवा म्हणा किंवा शिरा म्हणा तरी काही हे नाही आहे गाईज. एकदम छानपैकी असा शिरा रेडी झाला आहे. तुम्ही पाहू शकतात. आणि गाईज तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. खूप खूप तुमचं धन्यवाद. मंडळ आपला आभारी असेल नेहमी. चलो बाय बाय गाईज.